भाजप युवा मोर्चाचं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचं हे सगळं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आमदार काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि मालाड मालवणीच्या या संपूर्ण फायर ब्रिगेड स्टेशन जवळ थोड्या वेळापासून हे संपूर्ण आंदोलन सुरू होतं। काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी जी आहे ती अस्लम शेख यांनी दिली आहे असा आरोप जो आहे तो या सर्व भाजप कार्यकर्त्यांकडून आणि सोबतच मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून करण्यात आलेला होता आणि त्या निमित्ताने हे आंदोलन जे आहे ते भाजप युवा मोर्चाचं या ठिकाणी झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि आता या ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये थोडी बाचाबाची जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। धक्काबुक्की या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि संपूर्ण पोलिसांमध्ये झालेली असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर अस्लम शेख यांचे जे पोस्टर आणण्यात आलेले होते त्यांच्या फोटोचे ते देखील या ठिकाणी जाळण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या आंदोलनाकरता या परिसरामध्ये लावण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी या सगळ्या संदर्भात बोलताना स्पष्टीकरण दिलेलं होतं की मी मंगल प्रभात लोढा यांना कोणत्याच प्रकारची धमकी दिलेली नाहीये। सगळा प्रकार जो आहे तो भाजपकडूनच केला जातोय असं मत जे आहे ते अस्लम शेख यांनी व्यक्त केलेलं होतं। या सगळ्या प्रकरणानंतर आता मात्र भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते युवा मोर्चाचे आक्रमक झालेले आहेत आणि अस्लम शेख यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा या मागणीकरता या ठिकाणी आंदोलनाला बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण आंदोलन जे आहे ते उग्र स्वरूपात होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। अस्लम शेख यांच्या विरोधात ज्यांनी भाजपकडनं विधानसभा निवडणूक लढवलेली होती या संपूर्ण मालाड परिसरामध्ये ते विनोद शेलार असतील, तेजेंदर तिवाना जे मुंबई भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी संपूर्ण आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात उग्र पद्धतीने आंदोलन सुरू झालेलं आहे आणि पोलिसांनी आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि पोलीस डबे जे आहेत पोलिसांचे बसेस ते देखील या ठिकाणी आलेले असल्याचं पाहायला मिळतं। थोड्याच वेळात पोलिसांकडनं या कार्यकर्त्यांची धरपकडीला जी आहे ती सुरुवात होणार आहे, परंतु मुंबई या ठिकाणी तैनात असलेले पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील या ठिकाणी बाचाबाची झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि पोलिसांकडनं या ठिकाणी धरपकडीला जी आहे ती थोड्याच सुरुवात होताना पाहायला मिळते। परंतु ज्या ठिकाणी आंदोलन होत आहे त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रिंगण घालून संपूर्ण आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते आक्रमक पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। अस्लम शेख यांच्यावरती कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जी आहे ती भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे, अन्यथा आम्ही या ठिकाणाहून आंदोलनावरून हटणार नाही आहोत असा आक्रमक पवित्राच या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून घेण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज मुंबईभरातले भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी मालाड मालवणीमध्ये अस्लम शेख यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यासाठी आलेले असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबई उपनगरामध्ये या सगळ्या संदर्भात ताणतणावाचं वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई भाजपचे अध्यक्ष असलेले अमित साटम यांच्या कार्यालयाच्या बाहेर काल विलेपार्लेमध्ये काँग्रेसच्या युवक आघाडीकडनं आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज मात्र मंत्री मंगल प्रभात लोढा यांना धमकी दिल्या प्रकरणात अस्लम शेख यांच्या विरोधात आंदोलन जे आहे ते भाजप युवा मोर्चाचं या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। मोठा पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळतंय आणि भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी ठिय्या मांडून आंदोलनाला बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि जोपर्यंत अस्लम शेख यांच्यावरती कोणता गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही आहोत असा पवित्राच जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं घेण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे कारण की कोणताही अनुचित प्रकार या सगळ्या भागामध्ये होऊ नये याकरता मुंबई पोलिसांनी देखील मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।